नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आज आपलं 20 नंबरचं लेक्चर आहे. आता ह्या 20 नंबरच्या लेक्चरमध्ये आज आपला टॉपिक आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्जमध्ये हे पूर्ण एक एक्सरसाइज आहे. तर एक्सरसाइज 1.5 आपण घेणार आहे. तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची थोडीशी कन्सेप्ट काय असते याच्याबद्दल आपण डिस्कस करू. तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचं, डायरेक्ट एक्झाम्पलच घेऊ. समजा y इक्वल टू एक्स रेस टू 5 दिलं आहे. एकदम सिंपल एक्झाम्पल घेतलं. y इज इक्वल टू एक्स रेस टू 5 दिलं. याला डिफरन्शिएट केलं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे आपल्याला मिळतो dy बाय dx. काय असेल तो 5x रेस टू 4. हा झाला dy बाय dx, म्हणजे y चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हटलं तरी चालेल. डेरिव्हेटिव्ह. आता याला जर आपण परत डिफरन्शिएट केलं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर आपण परत एकदा डिफरन्शिएट केलं तर हा होईल डी बाय डी एक्स. कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतो आपण, डी वाय बाय डी एक्स. आणि याचा आन्सर काय येईल 5x रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब. याला कसं लिहायचं, हा डी आणि हा डी असं समजू आपण. हा डी आणि हा डी मल्टिप्लाय होतो, म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर किंवा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हटलं तरी चालतं. आणि ती व्हॅल्यू किती आली 20x क्यूब. हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला आपण परत एकदा डिफरन्शिएट करू शकतो. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट केलं तर काय होईल, हा डी बाय डी एक्स मी डायरेक्ट लिहितो. हा होईल डी क्यूब वाय किंवा डी थ्री वाय बाय डी एक्स थ्री किंवा डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल टू, हे किती येईल 20. हा 3 मल्टिप्लाय होईल, 20 इंटू 3 किती होईल 60x स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण कितीही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. जो nth नंबरचा डेरिव्हेटिव्ह असेल, म्हणजे तो 10th असेल, 11th असेल, असे कितीही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. ही जी कन्सेप्ट आहे याला म्हणायचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नोटेशन कसं असतं बघा, डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असतो. डेरिव्हेटिव्हलाच हा y, तर yचा डेरिव्हेटिव्हला आपण y1 लिहू शकतो, म्हणजे y1 म्हणजेच dy बाय dx असतं. किंवा y ला आपण अजून कसं लिहितो, y ला आपण f ऑफ x लिहितो. y ला आपण काय लिहितो, f ऑफ x लिहितो. मग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहू शकतो आपण, f डॅश ऑफ x लिहू शकतो. आता हा dy बाय dx म्हणजे y1 म्हणजे f डॅश ऑफ x. यालाच आपण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर लिहिलं, याला आपण y2 पण लिहू शकतो. याला काय लिहू शकतो, y2 लिहू शकतो. किंवा हा f डॅश होता ना, मग हा f डबल डॅश पण लिहू शकतो. त्याच्यानंतर हा डी वाय डी क्यूब वाय ना, म्हणजे हा थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे, याला y3 लिहू शकतो. f ट्रिपल डॅश पण लिहू शकतो. शक्यतो हायर ऑर्डरसाठी f डॅश कन्सेप्ट वापरली जात नाही. मग हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर असतील तर त्याच्यासाठी शक्यतो y1, y2, y3, y4, y5, y6 अप टू yn हे वापरले जातात. लिहिण्यासाठी सिंपल आहे, पण बाकीचे नोटेशन्स पण आपल्याला माहीत पाहिजे. तर एकदा हे पॉज करा. हीच कन्सेप्ट आहे याची, वेगळं याच्यामध्ये विशेष असं काही नाही. आता एक्सरसाइज 1.5 मध्ये सुरुवातीचे काही क्वेश्चन्स, 3 क्वेश्चन्स हे फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंतच आहे. आणि एक क्वेश्चन आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा आहे, तो आपण आता सॉल्व्ह करणार. तो म्हणजे आपण पूर्ण एक्सरसाइजच सॉल्व्ह करणार आहे. तेवढ्या वेळापुरते याला पॉज करा आणि नोट डाऊन करा. एक्सरसाइज 1.5चा क्वेश्चन नंबर 1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की पहिले 3 क्वेश्चन हे फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचेच आहे. मग आता आपण तेच क्वेश्चन घेतोय. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. 2x रेस टू 5 मायनस 4x क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. सिम्पल पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं आहे आपल्याला. दिलेल्या फंक्शनला y अजून करून घ्यायचं, म्हणजे हे काय होईल 2x रेस टू 5 मायनस 4x क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. याला थोडं मॉडिफाय करू. कुठे मॉडिफाय करायचं असेल बरं, 4x क्यूब मायनस
टू तसाच हा एक्स 1/x² आहे, हा x² वरती घेतला तर काय होईल x⁻⁻² होईल -9. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच dy/dx इक्वल टू, आता हा 2 कॉन्स्टंट आहे तसाच x³ डेरिव्हेटिव्ह 5x⁻⁴ मायनस हा 4 तसाच x³ डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 2 तसाच. आता x⁻⁻² चा डेरिव्हेटिव्ह कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, x⁻n चा. काय असतो x⁻n चा डेरिव्हेटिव्ह n इंटू x⁻n-1 असतो. तर n इंटू x⁻n-1 इथे n किती आहे तर -2 आहे, -2 इंटू x⁻⁻² -1 आणि -9 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. dy/dx इक्वल टू किती येईल हे 2.5 नाही आहे, 2 इंटू 5 येते 10x⁻⁴ मायनस 4 3 12 x², हा मायनस आणि मायनस डबल मायनस झालाय, प्लस होऊन जाईल 4 आणि हे होऊन जाईल x⁻⁻3 0 आहे, सोडून द्यायचं. हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा काय झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग याला काय करायचं, याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. अगेन डिफरन्शिएट करायचं आहे त्याला. मग अगेन डिफरन्शिएशन, आता dy/dx हे परत लिहितो मी, dy/dx ऑफ dy/dx इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह घेत जायचं. 10 तर कॉन्स्टंट आहे, x⁻⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 4x³ मायनस 12 ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस हा 4 जसा आहे तसाच x⁻⁻³ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल -3x⁻⁻³ -1. हे काय होऊन जाईल, हे होऊन जाईल d²y/dx² इक्वल टू 10 इंटू 4 40x³ मायनस 12 इंटू 2 24x प्लस, आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे म्हणजे हे मायनस होईल. 4 3 12 x⁻³ -1 किती होईल -4. पुढच्या स्टेपमध्ये क्लिअर करून घेऊ आपण. d²y/dx² इक्वल टू 40x³ -24x मायनस हा x⁻⁴ आहे तो डिनॉमिनेटरला न्यायचा म्हणजे हा 12/x⁻⁴ होईल. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा. सेकंड एक्झाम्पल, y इक्वल टू e⁻² इंटू tan x. e⁻² इंटू tan x आहे म्हणजे दोन फंक्शन आहे आणि दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आहे, डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट टूल यूज होईल. आणि दिलेल्या एक्झाम्पलला मी डायरेक्ट y इज इक्वल टू अजून करून घेतलेलं आहे. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. जसं आपण रेग्युलर डेरिव्हेटिव्ह घेतो तसा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच dy/dx इक्वल टू प्रोडक्ट रूल काय सांगतो, प्रोडक्ट रूल सांगतो फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² x प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e⁻² चा डेरिव्हेटिव्ह e⁻²x पण ह्या 2x चा डेरिव्हेटिव्ह काय 2. हा dy/dx झाला. याच्यामध्ये आपण e⁻² कॉमन घेऊ शकतो. e⁻² काय करू शकतो कॉमन घेऊ शकतो म्हणजे इथे उरेल काय, इथे उरेल sec² x इथे 2 tan x. हा झाला dy/dx. हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. मग याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू
एक्स करायचं. परत एकदा डिफरन्शिएशन, डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता इथून पुढे आपण असं डायरेक्टच लिहिणार आहे. तुम्ही हे डायरेक्ट लिहा, डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. इथे परत दोन टर्म आहे, ई रेस टू 2x ही एक टर्म आणि हा ब्रॅकेट ही दुसरी टर्म. इथे परत एकदा प्रोडक्ट टूल अप्लाय होईल. फर्स्ट टर्म इंटू ई रेस टू 2x आहे ना, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड सेक स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, हे 2 सेक एक्स आणि इंटू सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस 2 तर कॉन्स्टंट आहे, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर एक्स. आत्ताशी हे फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झालं, प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x इंटू 2. हे समजून घ्या, हे पूर्ण फर्स्ट टर्म फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड आणि हे सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आहे. आता याला आपल्याला मॉडिफाय करून लिहायचं आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. काय काय कॉमन, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कॉमन काय काय निघेल ते बघून घेऊ. हा ई रेस टू 2x आणि इथला ई रेस टू 2x, ई रेस टू 2x कॉमन येणार. त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटमध्ये काय होतं, ह्या ब्रॅकेटमध्ये अजून हा 2 आणि हा 2, ह्या ब्रॅकेटमधून 2 कॉमन निघणार आहे आणि इथे ऑलरेडी 2 बाहेरच आहे, म्हणजे 2 पण कॉमन येऊ शकतो. 2 अगोदर घेऊ आणि ई रेस टू 2x नंतर घेऊ. कॉमन काय काय घेतलं परत एकदा सांगतो, हा ई रेस टू 2x कॉमन घेतला, हे दोघंही 2 इथून कॉमन घेतले, म्हणजे ह्या पूर्ण ब्रॅकेटमधून 2 कॉमन आणि इथून पण 2 कॉमन, म्हणजे चारही ब्रॅकेट्समधून 2 कॉमन आलेलं आहे. आणि हा ई रेस टू 2x इथला आणि इथला ई रेस टू 2x तर आहेच. मोठा ब्रॅकेट इथे उरतं काय, सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स आणि इंटू काय त्याला टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस हा 2 बाहेर गेला आहे, इथे उरला आहे सेक स्क्वेअर एक्स, इथे उरला आहे सेक स्क्वेअर एक्स प्लस प्लस म्हणून ब्रॅकेटची काही गरज नाही, इथे ऑलरेडी सेक स्क्वेअर एक्स आहे आणि प्लस 2 टॅन एक्स, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर 2 ई रेस टू 2x शेवटपर्यंत तसाच राहील. आता इथे सेक स्क्वेअर इंटू टॅन एक्स आहे, हा सेक स्क्वेअर एक्स आणि हा सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 सेक स्क्वेअर एक्स आणि प्लस 2 टॅन एक्स. ह्या दोन ब्रॅकेटमधून इथे सेक स्क्वेअर आणि इथे पण सेक स्क्वेअर आहे, दोघांमधून सेक स्क्वेअर कॉमन येऊ शकतो, म्हणजे 2 ई रेस टू 2x सेक स्क्वेअर एक्स. इथे उरेल काय, इथे उरेल टॅन एक्स आणि इथे उरेल फक्त 2, इथे काय उरणार आहे फक्त 2. पुढचा ब्रॅकेट प्लस 2 टॅन एक्स, त्याचा ह्या कॉमनशी काही संबंध नाही. 2 ई रेस टू 2x सेक स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू पुट करायची 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स प्लस 2. आता मी ह्या टॅन एक्स प्लस 2ला असं लिहितो ना, 2 प्लस इथे घेऊ खाली 2 प्लस टॅन एक्स आणि प्लस 2 टॅन एक्स नंतर. एवढं पॉज करा, नोट डाऊन करा, व्यवस्थित पॉज करा आणि नोट डाऊन करा. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू, परत एकदा हेच लिहितो मी, 2 ई रेस टू 2x 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू 2 प्लस टॅन एक्स प्लस 2 टॅन एक्स. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर 2 ई रेस टू 2x ब्रॅकेटने मध्ये मल्टिप्लाय करून टाकायचं, 1 इंटू 2 किती होईल 2 होईल प्लस 1 इंटू टॅन एक्स टॅन स्क्वेअर एक्स इंटू 2
टू टॅन स्क्वेअर एक्स. हे पण रफ करून टाकतो मी. हे 1 इंटू 2 1 इंटू टॅन एक्स टॅन स्क्वेअर एक्स इंटू 2 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे काय होईल, हा टॅन क्यूब एक्स होईल प्लस 2 टॅन एक्स. सर्व टर्म आले एक बघून घ्या. 1 2 3 4 आणि 5 टर्म आलेले आहेत. बरोबर आहे. 2 ई रेज टू 2x. आता टर्म्स सिक्वेन्समध्ये अरेंज करून घ्यायचे. 2 प्लस टॅन एक्स इथे घेतो 1 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. मला ज्या टर्म एक्सपेक्टेड होते ह्या 2 मधला फक्त मी 1 घेतला आहे. 1 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स एवढ्याच टर्म घेतलेल्या आहे. 1 नाही, हा 2 मी ॲज इट इज घेतो. 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस म्हणजे हा 2 ॲज इट इज आला, हा टॅन एक्स ॲज इट इज आला. 2 टॅन स्क्वेअर एक्स होतं त्यातला एक टॅन स्क्वेअर एक्स आला, एकच टॅन स्क्वेअर एक्स आला. त्याच्यानंतर हा 2 टॅन एक्स, इथले 2 टॅन स्क्वेअर एक्स होता ना त्यातला एक टॅन स्क्वेअर एक्स इथे घेतला, टॅन स्क्वेअर एक्स आणि प्लस टॅन क्यूब ऑफ एक्स. टर्म्स आहे त्याचे फक्त सिक्वेन्स बदलून घेतले. 2 ई रेज टू 2x. ह्या पहिल्या तिघांमधून काय कॉमन निघेल? पहिल्या 3 टर्ममधून काहीच कॉमन निघत नाही आणि काहीच नाही म्हणजे 1 कॉमन निघतो. 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. यांच्यामधून काय कॉमन निघतो? टॅन टॅन टॅन. यांच्यामधून टॅन एक्स कॉमन निघतो. इथे काय उरेल? फक्त 2. इथे काय उरेल? टॅन एक्स आणि इथे काय उरेल? टॅन स्क्वेअर एक्स. दोन्ही ब्रॅकेट काय आहेत? सेम आहे. कॉमन ब्रॅकेट एकदा घ्यायचा आणि उरलेलं एकदा घ्यायचं. 2 ई रेज टू 2x कॉमन, हा जो ब्रॅकेट आहे हा पूर्ण ब्रॅकेट आपण कॉमन घेऊन टाकला. 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि उरलं काय मग? इथे उरतो 1 आणि इथे उरतो टॅन एक्स. हे झालं आपलं फायनल आन्सर. परत एकदा मी फायनल आन्सर लिहितो. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 2 ई रेज टू 2x. 1 प्लस टॅन एक्स अगोदर घेतला, उरलेला ब्रॅकेट 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स नंतरच्या ब्रॅकेटमध्ये घेतला. हे झालं आपलं फायनल एक्सपेक्टेड ॲन्सर जे बुकच्या पाठीमागे दिलं आहे. आणि त्या ॲन्सरला आपल्याला मॅच करायचं होतं म्हणून एवढी अरेंजमेंट केली. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल 3rd नंबरचं. y इक्वल टू ई रेज टू 4x इंटू कॉस ऑफ 5x. सिम्पल 2 फंक्शन दिलेले आहेत, प्रोडक्ट टूल अप्लाय करावं लागेल. पहिलं डिफरन्शिएशन तर इझी असतं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं म्हणजे आपल्याला मिळेल dy बाय dx. सिम्पल प्रोडक्ट टूल अप्लाय करायचा. फर्स्ट टर्म ई रेज टू 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो, मायनस साईन ऑफ 5x आणि इंटू 5xचा डेरिव्हेटिव्ह काय? 5 प्लस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झाला. आता सेकंड म्हणजे कॉस ऑफ 5x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म ई रेज टू 4xचा डेरिव्हेटिव्ह काय? ई रेज टू 4xच इंटू 4xचा डेरिव्हेटिव्ह 4. परत एकदा ह्या टर्म अरेंज करून लिहून घेऊ. काय येईल? मायनस 5 ई रेज टू 4x साइन ऑफ 5x प्लस 4 ई रेज टू 4x कॉस ऑफ 5x. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता आपण काय करू? पहिल्यांदा फक्त एवढ्या टर्मचा विचार करायचा, याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आणि नंतर पुढच्याचं करू. अगोदर याचा करून घेऊ. -5 कॉन्स्टंट आहे, -5 मायनस साईन राहिलं माझ्याकडून. -5 प्रोडक्ट रूल अप्लाय करू. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड साइन 5xचा डेरिव्हेटिव्ह
साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 5x इंटू 5. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झाला प्लस सेकंड साईन 5x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e⁴x चा डेरिव्हेटिव्ह e⁴x इंटू 4. याचा संपला. आता पुढच्याच प्लस 4 कॉन्स्टंट बाहेर काढून घेतला. ह्या दोन टर्म. फर्स्ट टर्म काय आहे e⁴x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉस 5x चा डेरिव्हेटिव्ह e⁴x कॉस 5x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन 5x इंटू 5 प्लस सेकंड टर्म कॉस 5x e⁴x चा डेरिव्हेटिव्ह e⁴x इंटू 4. याला फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एकाच लाईनमध्ये लिहून घेतले मी. फक्त अरेंज करायचे. d²y/dx² इक्वल टू मध्ये मल्टिप्लाय करून टाकायचं -5 ने -5 e⁴x कॉस ऑफ 5x. थांबा, हा इथे ऑलरेडी 5 आहे ना. 5 ने 5 ला मल्टिप्लाय केल्यावर किती होईल बरं? हे 25 होऊन जाईल -25. त्याच्यानंतर हा -5 इथे 4 आणि हे प्लस आहे म्हणजे किती होईल -20 होईल. ची टर्म अगोदर घेऊ साईन 5x नंतर घेऊ प्लस. आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे. प्लस मायनस काय होत असतं? प्लस मायनस मायनस होतं. हा 4 आणि हा 5 म्हणजे हे पण किती होईल 20 e⁴x साईन ऑफ 5x. इथे मात्र प्लस आहे आणि हे पण प्लस आहे. प्लसच राहील. 4 इंटू 4 म्हणजे हे होईल 16 e⁴x अगोदर घेऊ कॉस ऑफ 5x नंतर घेऊ. आता इथे आपल्याला फायनल आन्सर लिहायचं d²y/dx². इथं दिसतंय ना पण थोडंसं याला टर्न करून घ्यावं लागेल. आता सेम टर्म शोधायचे आपल्याला. e⁴x कॉस ऑफ 5x e⁴x कॉस ऑफ 5x इथे e⁴x कॉस ऑफ 5x हा -25 आहे आणि हा +16 आहे. -25 + 16 किती येतं -9. पुढे जे आहे ते लिहून टाकायचं e⁴x कॉस ऑफ 5x. त्याच्यानंतर हा -20 e⁴x साईन 5x हा पण -20. दोघंही मायनसच आहे म्हणजे कॅन्सल होणार नाही. त्यांची ॲडिशन होईल. -20 -20 होतो -40 e⁴x साईन ऑफ 5x. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल y = x³ इंटू log x. याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू इथे डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण तोच रूल अप्लाय करतोय. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड टर्म log x इंटू x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². हा 3 समोर येईल, पॉवर 1 ने कमी होईल. इथे एक x कॅन्सल होईल म्हणजे इथे x⁻² उरत आहे. dy/dx इक्वल टू x² प्लस 3x² log x. याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx चा डेरिव्हेटिव्ह असतो d²y/dx². x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस हा 3 तसाच. आता इथे x² एक वेगळी टर्म आहे आणि log x एक वेगळी टर्म आहे म्हणजे परत एकदा प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. x² इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झालं log x इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस इथे एक x कॅन्सल होऊन जाईल.
एक फक्त एक्स उरतो आहे. 3 इंटू एक्स किती होईल 3x प्लस हा 3 आणि हा 2 3 इंटू 2 6x लॉग एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 3x आणि 2x किती झाले 5x प्लस 6x लॉग एक्स. आपण हे आन्सर याच्यामध्ये फक्त x कॉमन निघू शकतो. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हा x कॉमन घेतला इथे उरेल 5 प्लस 6 इंटू लॉग एक्स. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाउन करा. 5th नंबरचं एक्झाम्पल y इक्वल टू लॉग ऑफ एक्स. सिम्पल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तर आपण ॲज इट इज घेतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स होईल डी वाय बाय डी एक्स. पहिल्यांदा आता चेन रूल. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x असतो. म्हणजे हा होईल 1/log x इंटू ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मिळते 1/x लॉग एक्स. आता हा डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1/x लॉग एक्स मिळाला आहे. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. दिसताना खूप वेगळं दिसतं याचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल काय येईल, पण एकदम सिम्पल आहे. 1/x लॉग एक्स दिलेला आहे. हा x लॉग एक्स म्हणजे समजा थोड्या वेळासाठी x आहे तर 1/xचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1/x स्क्वेअर. 1/xचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस 1/x स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल इथे लिहावं लागेल आपल्याला. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू. याला थोड्या वेळासाठी एक्स मानायचं जसं चेन रूलमध्ये आपण करत असतो तसं. मग याला थोड्या वेळासाठी जर एक्स मानलं तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 1/x लॉग एक्सचा स्क्वेअर इंटू याला एक्स मानला आपण हा एक्स नाही आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स. आता हे पुढे सॉल्व करत जायचं. मायनस 1/x लॉग एक्सचा स्क्वेअर याला तर आपण काही करू शकत नाही. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मात्र आपल्याला. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फर्स्ट टर्म म्हणजे एक्स आहे, सेकंड टर्म म्हणजे लॉग एक्स आहे. लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड टर्म लॉग एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. हा एक्स एक्स होऊन जातो कॅन्सल. हे मायनस साईन एक्स एक्स कॅन्सल होऊन गेला. इथं उरतं काय इथे उरतो 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 म्हणजे लॉग एक्स. हा झाला न्यूमरेटर डिवायडेड बाय एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर हा डिनॉमिनेटर आणि ही कशाची व्हॅल्यू आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. आणि हेच आपलं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू एक्स रेस टू एक्स. y इक्वल टू एक्स रेस टू एक्स म्हणजे काय. एक्स रेस टू एक्स म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन आणि फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजेच लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आपल्याला इथे वापरावं लागेल लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करण्या अगोदर काय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग हा होतो लॉग y आणि हा होतो लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स म्हणजेच लॉग y इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. पॉवर जी असेल ती समोर येते. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/y. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा वाय तिकडे शिफ्ट करून टाकायचा डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट हे एक्स एक्स कॅन्सल. इथे उरतो 1 इथे उरतो लॉग एक्स. हा डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आलं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आलं
एक वायची व्हॅल्यू काय एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. आता सर्वात महत्त्वाचं, हा dy बाय डी एक्स आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि वाय म्हणजे काय एक्स रेस टू एक्स. याचाच अर्थ काय होतो का डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स इक्वल टू आपल्याला मिळाला आहे एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकायचा, याची आपल्याला पुढे गरज पडणार आहे. आता आपल्याला याचा डबल डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे ना, सेकंड डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. इथपर्यंत मिळालं आपल्याला. याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला. हा dy बाय डी एक्स आहे, हे दोन्ही एकच आहे, वायची किंमतच एक्स रेस टू एक्स आहे. dy बाय डी एक्स आहे ना, अगेन डिफरन्शिएट केलं म्हणजे काय होतं डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर होता इक्वल टू ह्या दोन टर्म आहेत एक्स रेस टू एक्स म्हणजे इथे प्रोडक्ट टू अप्लाय होईल. काय होईल मग हे एक्स रेस टू एक्स फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस लॉग एक्स, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स रेस टू एक्स. एक्स रेस टू एक्स काय येईल 1चा डेरिव्हेटिव्ह तर 0 आहे आणि लॉग एक्सचा काय 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स इंटू हे लिहिण्याचं कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स इथे आपल्याला मिळाला आहे. आणि काय येतो तो आहे एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फायनल आन्सर. इथंच आपण फायनल आन्सर घेऊन टाकू. हा एक्स रेस टू एक्स आणि हा एक्स रेस टू एक्स कॉमन, एक्स रेस टू एक्स इथे काय उरेल, इथे फक्त 1 अपॉन एक्स उरतो प्लस इथे 1 प्लस लॉग एक्स आणि इथे पण 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. यांचं फायनल आन्सर काय, त्यांचं फायनल आन्सर, यांचं फायनल आन्सर हे राहू दे, यांचं फायनल आन्सर काय ते सांगतो तुम्हाला. त्यांनी काय केलेलं आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, बुकच्या पाठीमागचा आन्सर. हा एक्स रेस टू एक्स आहे हा एक्स आहे म्हणजे इथला एक एक्स काय होईल मायनस होईल म्हणजे इथे एक्स मायनस 1 होईल, एक्स रेस टू एक्स मायनस 1 प्लस एक्स रेस टू एक्स तसाच 1 प्लस लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे पण आन्सर बरोबर आहे, हे पण आन्सर बरोबर आहे. पॉज करा, नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 पण सेमच आहे, फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ऑफ द फॉलोइंग. पण आता हा जो एक्स आणि वाय दिलेला आहे हे पॅरामेट्रिक फंक्शन दिलेलं आहे म्हणजे एक्स हे फंक्शन नाही आहे वायचं आणि वाय हे पण फंक्शन नाही आहे एक्सचं. एक्स हे थिटाचं फंक्शन आहे आणि वाय हे पण थिटाचं फंक्शन आहे. तर पॅरामेट्रिक फंक्शनचा रूल यूज करायचा. पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू ए थिटा मायनस साइन थिटा आहे. एक्स हे थिटाचं फंक्शन आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करायचं. आपल्याला मिळेल डी एक्स बाय डी थिटा. काही हा ए तर कॉन्स्टंट आहे जसा आहे तसाच. थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. हे झालं 1 मायनस कॉस थिटा डी एक्स बाय डी थिटा. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. ऑल्सो सेम वाय इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. याला पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थिटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे डी वाय बाय डी थिटा मिळेल आपल्याला. डी वाय बाय डी थिटा. ए कॉन्स्टंट आहे म्हणून ॲज इट इज. 1 हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थिटा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो म्हणजे हे मायनस आणि परत ते साइन थिटाचा डेरिव्हेटिव्हचा मायनस साईन. मायनस मायनस काय होईल प्लस होईल किंवा लिहितो मी असं लिहितो मायनस साइन थिटा म्हणजे डी वाय बाय डी थिटा इक्वल टू मायनस मायनस प्लस ए साइन थिटा. हा झाला डी वाय बाय डी थिटा. याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं
आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर शोधायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागेल डी वाय बाय डी एक्स. वी हॅव डी वाय बाय डी एक्स इक्वल टू असतं डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू ए साइन थिटा आणि डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. इथे ए तर कॅन्सल होऊन जाईल. आता डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले वापरायचे. साइन थिटाचा फॉर्म्युला कोणता आहे बघा, 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. साइन थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 आणि 1 मायनस कॉस असतं 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. याच्यामध्ये काय कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल, साइन थिटा बाय 2 आणि 1 साइन थिटा बाय 2 कॅन्सल. म्हणजे इथे उरतो काय, इथे उरतो कॉस अपॉन साइन आणि कॉस अपॉन साइन काय असतं, कॉस अपॉन साइन असतं कॉट थिटा बाय 2. हा झाला डी वाय बाय डी एक्स. कॉट थिटा बाय 2. पॉज करा, नाही इतकं लवकर, इथपर्यंत एकदा पॉज करून लिहून घ्या. कारण हे जे आहे आत्तापर्यंत हे सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे. इथून पुढची स्टेप मात्र आपल्यासाठी नवीन आहे. हे इथपर्यंत जे याच्यासारखे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले, एवढं एकदा पॉज करून नोट डाऊन केलं, पुढे आपण सॉल्व करू. आता याला काय करायचं, इथे डी वाय बाय डी एक्स मिळाला आहे, आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर शोधायचं आहे. याला करायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इक्वल टू. आता कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक्स स्क्वेअर. इथे थिटा बाय 2 आहे म्हणून थिटा बाय 2. थिटा बायचा 2चा डेरिव्हेटिव्ह, पहिली गोष्ट 1/2 येईल. नंतर थिटाचा डेरिव्हेटिव्ह, थिटा हा व्हेरिएबल आहे आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल डी थिटा बाय डी एक्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक्स स्क्वेअर, थिटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1/2 आणि नंतर थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा बाय डी एक्स. आता हे सॉल्व करायचं. मायनस कोसेक्स स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 2 इंटू हा डी थिटा बाय डी एक्स आहे. याला आपण कसं लिहू शकतो, याला असं लिहू शकतो 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. याचा इन्व्हर्स घेतला, तो पण इन्व्हर्सचाही थेरम आहे. डी थिटा बाय डी एक्स होता हा 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. डी एक्स बाय डी थिटा का बरं करून घेतलं, कारण डी एक्स बाय डी थिटा आपल्याला माहिती आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. ही व्हॅल्यू तिथे पुट करायची. मायनस कोसेक्स स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 2 इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. हे तुम्ही सुरुवातीचं लिहिलेलंच आहे, रफ करावं लागेल. डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स म्हणजेच डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस कोसेक्स स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 2 इंटू 1 मायनस कॉस थिटा. 1 मायनस कॉस इथे वापरला आपण. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे मायनस साइन तसंच, हा 2 आणि हा ए. कोसेक्स स्क्वेअर थिटा बाय 2 किती होईल, हा 4a होईल. हा साइन 1 अपॉन साइन आहे. 1 अपॉन साइन म्हणजे कोसेकच असतो. वरती गेल्यावर कोसेक्स स्क्वेअर थिटा बाय 2 होईल. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. फायनल आन्सर मायनस कोसेक्स स्क्वेअर कोसेक रेस टू 4 थिटा बाय 2 अपॉन 4a. हे झालं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा. सेकंड एक्झाम्पल
एक्स इज इक्वल टू 280 स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू 480. हे पण पॅरामेट्रिकचंच एक्झाम्पल आहे. मग आता अगोदर एक्स इज इक्वल टू घेऊ ट्वाईस 80 स्क्वेअर. एक्स हे टीचं फंक्शन आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आपल्याला मिळेल डी एक्स बाय डी टी. काय येईल याचा 2a इंटू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t. 2a कॉन्स्टंट आहे, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t. डी एक्स बाय डी टी इक्वल टू 480. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. सेम y इज इक्वल टू 480. याला पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करायचं म्हणजे मिळेल डी वाय बाय डी टी आणि डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 4a. टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी तर 1 असतं, डी वाय बाय डी टी येतो 4a. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आपल्याला शोधायचं आहे डी वाय बाय डी एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनच्या थेरमनुसार डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी एक्स असतो डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. हा होईल 4a अपॉन 480. 4a कॅन्सल, इथे उरतो 1 अपॉन टी. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आलं 1 अपॉन टी. इथपर्यंत एक्झाम्पल आपण पॅरामेट्रिकमध्ये पण ऑलरेडी सॉल्व केलेले आहेच. आता इथून पुढे याला अगेन डिफरन्शिएट करायचं. मागच्या एक्झाम्पलमध्ये केलंच होतं आपण अगेन डिफरन्शिएट. पण हे अगेनचं डिफरन्शिएशन जे असतं ते विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन टी. 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. असा 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणून 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू टी नाही आहे म्हणून टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी टी बाय डी एक्स. ही मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर इंटू डी टी बाय डी एक्स. आपल्याकडे डी टी बाय डी एक्स नाही आहे, आपल्याकडे आहे डी एक्स बाय डी टी. म्हणून डी टी बाय डी एक्सला काय केलं 1 अपॉन डी एक्स बाय डी टी केलं. आता व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी टी. डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. व्हॅल्यू काय 480. फायनल आन्सर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू काय येईल मायनस साईन तसंच न्यूमरेटरला 1 4a टी स्क्वेअर इंटू टी काय येईल टीचा क्यूब. हे झालं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा. थर्ड नंबरचं एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू साइन थिटा आणि वाय इक्वल टू साइन क्यूब थिटा. सेम पहिला पार्ट तर सेमच असतो. एक्स इज इक्वल टू साइन थिटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल थिटा करावं लागेल कारण एक्स हे थिटाचं फंक्शन आहे. म्हणजे आपल्याला मिळेल डी एक्स बाय डी थिटा आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस थिटा. याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड वाय इक्वल टू साइन क्यूब ऑफ थिटा. याला पण डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा डी वाय बाय डी थिटा. साइन क्यूब आहे म्हणजे हा काय होईल 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. हा झाला डी वाय बाय डी थिटा. याला इक्वेशन नंबर 2. आपल्याला शोधायचं आहे डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा इक्वल टू व्हॅल्यूज पुट करून द्यायच्या. डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू कॉस थिटा. कॉस थिटा कॅन्सल, हे उरतं 3 साइन स्क्वेअर थिटा. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 3
साइन स्क्वेअर थिटा. आता याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे पुढचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा असतो, कारण आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर घ्यायचं आहे. डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हा 3, तसाच साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन थिटा इंटू साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. हे तर झालं थिटाला कन्सिडर करून, पण थिटाचा डेरिव्हेटिव्ह नंतर थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा बाय डी एक्स इक्वल टू हा 3 इंटू 2 काय होईल, किंवा हा 2 साइन थिटा कॉस थिटा आहे, हा 2 साइन थिटा कॉस थिटा आहे. आपण याला साइन 2 थिटा जर लिहिलं तर जास्त बरं होईल, पण नको याच्यासाठी का 3 इंटू 2 6 साइन थिटा कॉस थिटा अपॉन डी एक्स डी थिटा बाय डी एक्स. याला काय करायचं, डी एक्स बाय डी थिटा करायचं, म्हणजे तो डिनॉमिनेटरला जाईल. व्हॅल्यूज पुट करून घेऊ. 6 साइन थिटा कॉस थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू काय, कॉस थिटा. ही व्हॅल्यू कॉस थिटा पुट केलं, कॉस थिटा कॅन्सल. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू उरतं 6 साइन थिटा. आता आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर शोधायचं आहे, पण थिटा इक्वल टू पाय बाय 2ला. मग व्हेन इथे लिहायचं, व्हेन थिटा इक्वल टू पाय बाय 2 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 6 साइन पाय बाय 2 इक्वल टू 6 साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90, आणि साइन 90 किती असतो, 1 असतो. म्हणजे 6 इंटू 1 इज इक्वल टू काय येतं, 6. हे झालं आपलं फायनल आन्सर. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 6. पॉज करा, नोट डाऊन करा. क्वेश्चन 2 मधलं 4th नंबरचं एक्झाम्पल, क्वेश्चन 2चं लास्ट एक्झाम्पल आणि आजच्या व्हिडिओचं पण लास्ट एक्झाम्पल. व्यवस्थित लक्ष द्या, एकदम सिंपल एक्झाम्पल असणार आहे. एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थिटा. म्हणजे काय मिळेल आपल्याला, डी एक्स बाय डी थिटा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस असतो, मायनस ए साइन थिटा होईल ते. याला दिला इक्वेशन नंबर 1. वाय इक्वल टू बी साइन थिटा आहे, म्हणजे डी वाय बाय डी थिटा. इथे लिहिणं गरजेचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, म्हणजे डी वाय बाय डी थिटा मिळेल. साइनचा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस असतो, म्हणजे हा येईल बी कॉस थिटा. याला सेकंड नंबर दिला. नाउ डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय असतं, डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा इक्वल टू डी वाय बाय डी थिटा बी कॉस थिटा अपॉन माइनस ए साइन थिटा. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पहिल्यांदा मायनस साइन बी अपॉन ए आणि कॉस अपॉन साइन. कॉस अपॉन साइन काय असतो, कॉस अपॉन साइन असतो कॉट थिटा. कॉस अपॉन साइन कॉट थिटा. याला इक्वेशन नंबर 3 दिला. तसा नसतं दिला तरी चाललं असतं. आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. हे अगेनवाला डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय पाहिजे, अगेनवाला विथ रिस्पेक्ट टू एक्सच पाहिजे. म्हणजे डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला मिळणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस बी अपॉन ए. तसाच कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉटचा डेरिव्हेटिव्ह पहिली गोष्ट मायनस असतो, कारण याची स्टार्टिंग सी ने होते. डेरिव्हेटिव्ह मायनस असतो, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा बाय डी एक्स. 2 मायनस झाले म्हणजे प्लस होऊन जाईल बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा.
बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. डी एक्स बाय डी थिटा काय मायनस ए साइन थिटा. मायनस ए साइन थिटा. आता आपण व्हॅल्यूज न पुट करता इथेच थांबून घेऊ. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू पहिली गोष्ट मायनस आहे कारण एकच मायनस साइन आहे. बी अपॉन हा ए आणि हा ए स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा. आपण साइन थिटाला वरती घेऊन परत कोसेक करू शकतो आणि कोसेकचा क्यूब घेऊ शकतो, पण ठीक आहे आपण नाही घेते. का बरं नाही घेते? कारण आपल्याला थिटाची व्हॅल्यू पुट करायची म्हणून. ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 4. थिटाची व्हॅल्यू जेव्हा आपण पाय बाय 4 पुट करू तेव्हा काय व्हॅल्यू येईल? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू कोसेक पाय बाय 4 चा स्क्वेअर. कोसेक स्क्वेअर पाय बाय 4 अपॉन साइन पाय बाय 4 मायनस बी अपॉन ए स्क्वेअर कोसेक पाय बाय 4. साइन पाय बाय 4 1 अपॉन रूट 2 असतो. साइन पाय बाय 4 किती असतो? साइन पाय बाय 4 म्हणजे साइन 45 1 अपॉन रूट 2 असतो. म्हणजे कोसेक काय असेल? कोसेक फक्त रूट 2 असेल त्याचा स्क्वेअर अपॉन साइन पाय बाय 4 म्हणजे 1 अपॉन रूट 2 असतो. इथे दिसत आहे ना, पण दिसत आहे व्हॅल्यू. मॉडिफाईड आन्सर मी इकडे लिहितो. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू रूट 2चा स्क्वेअर तर 2च असेल इंटू हा 1 अपॉन रूट 2 आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो रूट 2 येईल. फायनल आन्सर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू 2 रूट 2. हे झालं आपलं फायनल एक्सपेक्टेड आन्सर. आजचा व्हिडिओ इथे कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा. सर्वांना याचा फायदा होऊ द्या. लॉकडाऊनमध्ये तुमचा अभ्यास चालू ठेवा. थँक्यू.